शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा शूर आणि धीर स्वामी काजितो सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा तुका म्हणे रुद्रा अंजनीचे कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराने दयाळा तुमचा अनुग्रह लादू पावन झालो चराचरी तो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे से वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरे परब्रह्म स्वरूपम मनोजवं मारुत्यतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गोरक्षजालिंदर चर्पलाश अडवंग कानी मचिंद्राद्याः चौरंगी रेवानका वर्तनी संज्ञा भूम्यान वर्णनवनाथ सिद्धः धन्य धन्य अडवंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा राम नाम विश्वास राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिरण सुमंगल कुशल मागत तुलसे दास राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास राम नाम विश्वास राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिर
किरण सुमंगल रे कुशल मागत तुलसीदास धन्य धन्य अडवंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग अत्यंत महत्वाचा, अत्यंत गोड, अत्यंत पवित्र, अत्यंत श्रेष्ठ अभंग आपल्या पुढे कीर्तनासाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये महाराज तुमामा जीवांना भक्तीचे लक्षण सांगतात, भक्तीचे प्रकार सांगतात आणि हनुमंताचं वर्णन या अभंगाद्वारे करतात. या अभंगामध्ये हनुमंतरायासारखा भक्त या जगात दुसरा कोणीच नाही हे वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. शरण जाण्याकरता आपल्यापेक्षा श्रेष्ठ असावा, आपल्यापेक्षा ज्येष्ठ असावा, आपल्यापेक्षा ज्ञानी असावा, आपल्यापेक्षा अनुभवी असावा, आपल्यापेक्षा अनुरागी असावा, आपल्यापेक्षा प्रतापी असावा, त्याला शरण जावा. तुकाराम महाराज या ठिकाणी हनुमंताला शरण आहे. तर सुंदर आहे. शरण जाण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज कोणालाही कुठेही केव्हाही शरण जाणारी नाहीये. महान जगद्गुरु तुकोबाराय आज मात्र या ठिकाणी एकदा शब्द नाही वापरला, दोनदा शब्द वापरता. शरण शरण हनुमंता. कोणाला शरण आलो मी? जो हनुमान आहे, जो बजरंग बली हनुमान आहे त्याला मी शरण आलो. महाराज तुम्ही असामान्य आहात, तुम्ही सामान्य नाही. मग तुम्ही एका संताला एक संत असून दुसऱ्या संतापुढे शरणांगती स्वीकारतात, शरणांगती पत्करतात आणि त्यांना तुम्ही शरण जातात, असं का बरं? काही साधकाने प्रश्न निर्माण केला. त्यावेळेस तुकोबाराय हसले आणि म्हणाले, बाबा रे, या जगतामध्ये भक्तीचा रस्ता, भक्तीची वाट आणि भक्तीचं मार्गदर्शन जर करणारा खरा कोण असेल तो माझा बजरंगबली हनुमान आहे. बजरंगबली हनुमान आहे. हनुमंताशिवाय खरा रस्ता दाखवणारा जगात कोणी नाही. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाया सुबटा, सरळ असेल, सुबट असेल, चांगल्या वाटा असेल, सोयीस्कर वाटा असेल, ह्या वाटा दाखवणारा या जगात तरी हनुमंताशिवाय दुसरा कोणी नाही. तो कसा आहे? शूर आहे, वीर आहे, गंभीर आहे आणि असा असणारा साक्षात भगवान शंकराच्या रूपाने, भगवान शंकरच बजरंगबलीच्या रूपाने प्रगट झालेले आहेत. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. साक्षात शिवशंकरच आहे आणि अंजनीच्या पोटी जन्माला आल्यामुळे मी त्यांना वंदन करतो, नमस्कार करतो आणि त्यांना शरण जाऊन भक्तीचा मार्गदर्शन मी स्वीकारतो, घेतो. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाला आपण श्री क्षेत्र संगमनेर राहणे मला बजरंगबली हनुमंताच्या या मंदिरामध्ये आपण जमलेलो आहोत. बजरंगबली हनुमंतरायाच्या या मंदिरामध्ये, प्रांगणामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी 31 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपल्या या कार्यक्रमाला 31 वर्ष. सूरदादा कमी करतो ना, कमी करतो ना. अरे हरी हरी 31 वर्षे पूर्ण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होऊन झालेली आहे. 5व्या दिवसाची सेवा आपल्या आयोजकाच्या वतीने, संयोजकाच्या वतीने, सत्ता कमिटीच्या वतीने, भजनी मंडळी तरुणांच्या वतीने, आपल्या शहरातील एक उद्योगपती श्री महेश शरदरावजी जगताप साहेब यांनी ही कीर्तन रूपी सेवा स्वीकारली आणि मला आग्रह करून इथे आणलं. त्यांच्या आग्रहामुळे इथे येण्याचा योग प्राप्त झाला. त्यांच्याकरता मनापासून धन्यवाद देतो. एकदा जोरात टाळ्या वाजवून सन्मान करा. त्यांच्या आदराने, प्रेमाने, सप्ताह कमिटीच्या वतीने, मग रहाणे साहेब त्यांनी, रहाणे साहेब कुठे
त्यांनी मला संपर्क केला आणि साहेबांनी या ठिकाणी ही तारीख घेऊन मला इथे आणलं. मनापासून धन्यवाद देतो. मग या मंडळातील बरेच नाव असते. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमचे बनशी महाराज उपस्थित आहे. आता बनशी महाराजांचं नाव घेतलं की सगळे महाराज आले असं समजून घ्या तुम्ही. सगळं गाव आलं, बरोबर आहे ना? बघा, बहुमत एका बाजूला मिळालं बरं का महेश भाऊ. आता शिल्लक काही राहिलं नाही. जरा कल्पना करा. मला बाकीचे महाराजांचे नाव माहित नाही बनशी बाबा. मग आता मी माझी गादी अडभंगनाथाची बैल आणि पत्रिका वाचायला घेतली, याच्यात नाव आहे अडभंगच. एवढी लांब लचक हत्तीच्या सोडी म्हणजे इतक्या हत्तीच्या सोडीसारखी पत्रिका पहिल्यांदाच पाहिली. टाळे वाजवताना चांगले वाजवता, टाळे वाजव. मला एक सांगायचंय तुम्हाला बरं का, मागून जोरात वाजल्या, पुढून जरा हायवे केली बरं का, पुढच्यानी थोडी हायवे केली, जरा कंजूशी केली. असं का केलं ते तुम्हाला माहिती असेल, हरकत नाही. पण सांगू का बरं का, 2014 साली मोदी साहेबांनी सरकार, मोदी साहेबांचं आलं महाराज भारतामध्ये, केंद्रामध्ये त्यांनी जीएसटी आणली बरं का महेश भाऊ. जीएसटी आणलेली आहे. मोदी साहेबांच्या सरकारने जीएसटी आणली, पण सगळ्यांच्यावर जीएसटी आहे, पण अजून टाळीवर काही जीएसटी नाही. ध्यानात ठेवा, टाळ्या वाजवायला. म्हणून टाळ्या वाजवताना टाळाटाळ करू नका एवढी विनंती तुम्हाला. टाळ्या वाजवत असताना जोरात वाजवलं पाहिजे, कडकड 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 कडकड. त्याने आयुष्य वाढतं महाराज, आरोग्य प्राप्त होतं, आयुष्य वाढतं, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. आज या ठिकाणी महेश भाऊंना धन्यवाद देतो आणि या ठिकाणचे भजनी, आयोजक, संयोजक, कार्यक्रमाचे सर्वच मंडळ, मला सर्वांची नावं ज्ञात नाही, ज्यांच्या कार्यक्रम साधू संतांच्या, ऋषी मुनींच्या, साधू या ठिकाणी सर्वांच्याच आशीर्वादाने हा सप्ताह इथे सुरू आहे. बजरंगबलीचं हे मंदिर अत्यंत गोड पवित्र आहेत. अशा या ठिकाणी आपण सर्वजण आहोत. या कार्यक्रमाकरता सुंदर असणारे गायनाचार्य महाराज ज्यांची चाल झाली त्यांना धन्यवाद, मृदुंगाचार्यांना धन्यवाद, संपूर्ण भजनी, टाळकरी, वारकरी, या विद्यार्थिनी आणि दोन्ही चौकदार विनेकरी महाराज या सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी माझ्या बरोबर आलेले निळकंठराव तारकाशे बाबूजी महाराज आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. ते आमच्या संस्थानाचे लेखक आहे आणि इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी ड्युटी केलेली आहे. आता ते अडभंगनाथ संस्थांची सेवा करतात, त्यांना धन्यवाद देतो. 85 वर्षाचं वय त्यांचं आहे, पण आजो काही 5-5 तास लिखाण रोज केल्याशिवाय झोपत नाही. त्यांचा आदर्श मला वाटतं हा सर्वांनी घ्यावा. त्यांच्यापेक्षा जे लहान असतील ना वयाने त्यांनी नक्कीच घ्यावा. 85 वर्षाचं वय आहे, इन्स्पेक्टर आहे, ते आता रिटायर आहेत, पण सेवा संस्थांची सेवा ते करतात, त्यांना धन्यवाद देतो. आता या ठिकाणी आमचे लखनगिरी महाराज, सर्व विद्यार्थी आश्रमातले आमचे विनेकरी पारखे महाराज ते आवर्जून आले. रमेश महाराज पारखे, या ठिकाणी जालिंदर नाना गोरपे, गोरक्षनाथ गोरपे पाटील, आपणही या ठिकाणी आज धन्यवाद. या कार्यक्रमाकरता आदरणीय कुटे सर, तुम्ही आवर्जून आलात, तुम्हालाही धन्यवाद देतो. जोंधळे सर आहेत, कुटे सर आहेत, हरिभाऊ वल्वे साहेब आहेत, शिवाजीराव कवडे पाटील, आपणही या ठिकाणी आलात, आपल्याला धन्यवाद. नवले साहेब, तुम्ही शब्द दिल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी आलात. मी नवले साहेबांकडे चहा पाणी घेऊन आलो आधी, तेही या ठिकाणी आहे. मला वाटतं ताई पण आल्या असतील, ते काही दिसल्याने पण आहे इथे आलेले आहे ना. धन्यवाद, सर्वांना धन्यवाद देतो. मग आता गजेडेवाले, तुम्हाला धन्यवाद दिले म्हणजे कीर्तन सुरू होईल. आता गजेडेवाले बरं का महेश भाऊ, मला नाव माहित नाही, गजेडे दिले होते त्यांनी मला मोठ्या आश्रमामध्ये, त्यांना धन्यवाद. विशेषतः आमच्या जगताप ताईंनी, महेश भाऊच्या मातोश्रीने नर्मदा माता यात्रा परिक्रमा 4 महिन्यात पूर्ण केली ना, असते या ठिकाणी आलेले, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. नर्मदा मैयाची यात्रा करणं इतकी सोपी गोष्ट नाही. मातोश्री, तुम्हालाही धन्यवाद आहे. आता सर्वांना धन्यवाद देऊन आमचे युट्यूब चॅनल वाले, अडभंगनाथ युट्यूब चॅनल, अडभंगनाथ दर्शन युट्यूब चॅनल, धर्मनाथ महाराज काकड, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. उद्या हे अडभंगनाथ दर्शन युट्यूब चॅनलला कीर्तन दिसेल. शिष्टीवाले, लाइटिंगवाले, डेकोरेशनवाले, अन्नदाते, आजचे पंक्तीवाले आणि आजचे संयोजक, आजचे आयोजक, या सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विचाराला प्रारंभ करण्यापूर्वी एक विशेष धन्यवाद द्यायचे राहिलेले आहेत, ते म्हणजे आमचे छोटे मृदुंगाचार्य महाराज. बघा ना, काय महाराज, काय नाव तुमचं? शिव महाराज राहणे. बघा या वयात बाबूजी काय ते ढोलक घेऊन आले कपात.
आणि महाराज जसे वाजवतात ना तसंच वाजवायचा प्रयत्न करतात. त्यांच्याकरता जरा वाजवा, जोरात वाजवा ना तुम्ही. सर्वांना धन्यवाद देतो. एवढे छोटे महाराज आहे. महाराज एक मिनिट उभा राहून जय हरी करता का? पकवात घ्या, पकवात घ्या गळ्यात. इकडे इकडे महाराज, तुम्ही घ्या चॅनलला त्यांना. हा, इथे या महाराज, इथे या, इथे या. हा हा, गळ्यात घाला ते, मी घालून घेतो. थोडी मी सेवा करतो तुमची. एकदा यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवा. कुठं घ्या महाराज, कुठं घ्या. आज माझा सीन भाग केला बाबूजी यांना बघून. तुम्ही एकदा जोरात परत वाजवा. आता मला नाही वाटत यांना बघितल्यावर कोणाचं पोट भरायचं बाकी राहिलं असं. बरं का, एकदा मनापासून धन्यवाद देतो. विठाला विठाला. महाराजांकरता धन्यवाद दिले. म्हणजे सगळे गोपाळ आले. मला तुम्ही सगळे गोपाळ आले. धन्यवाद. अभंग फार सुंदर गायलेला आहे. मला कीर्तनाला मी असं सरळ होतो, फक्त सिस्टीमवाले दिसत होते. पण आता बरोबर जमवू लागतो. बरं का, मी सगळेजण व्यवस्थित आहे या ठिकाणी. आमचे सर्वच परिवार आहे. नवलेताई या ठिकाणी आल्यात, तुम्हालाही धन्यवाद. या आणि आपल्या सर्वांना देऊन वंशी बाबा धन्यवाद देऊन विचाराला प्रारंभ करतो. आज अभंग, सुंदर असा अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा गायला आहे. हा अभंग फार गोड आहे. या अभंगाची भूमिका बघत असताना, या अभंगावरती चिंतन मांडत असताना तुकोबारांची भावना या अभंगातून वतप्रोत भरलेली भक्तिमय आपल्या पुढे प्रगट होती. मग खऱ्या अर्थाने विचार करा, जगद्गुरु तुकाराम महाराज हे काही सामान्य नाहीये. पण संत सामान्य नसतातच. संत जे आपल्यासारखे जरी माणसासारखे दिसत असले तर सामान्य नसतात. दोही दिसाती सारखी, तुमच्या गावात आले, समोर होते, फिरून आले वाटतं. आमचे सुखदेवराव गुंजाळ साहेब माझ्या बरोबर आलेले आहेत, त्यांना धन्यवाद. कल्पना करा, संत आणि माणसं सारखे दिसतात, पण माणसासारखे संत नसतात, संतासारखे माणसं नसतात. ऐकताय ना तुम्ही सर्व? संत आणि माणसं दिसायला बाबूजी सारखे आहेत, पण माणसासारखे संत नाही, संतासारखे माणसं नाही. दोये दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. संतांचे विचार जे आहेत ते आपल्या करता नसतात. आपल्या करता जीवन जगतात, आपल्या करताच पाहतात, आपल्या पुरताच विचार करतात. ते माणसं असतात. पण या गावाकरता, या राष्ट्राकरता, या देशाकरता, या जगाकरता, या विश्वाकरता विचार करतात, त्याला संत असं म्हणतात. आपल्याकरता नाही, या जगाकरता, या सारा विश्वाकरता जे विचार करतात आणि जीवन जगतात ते संत असतात. असे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला लाभले गेले. ज्ञानोबारायांचं जीवन जर पाहिलं, विचार करा, ज्ञानोबारायांसारखा संत या जगतामध्ये पुन्हा होणे शक्य नाही. अनेक संत झाले असतील,
पण ज्ञानोबारायांसारखी क्रांती मात्र दुसऱ्या संतांनी कोणी केली नाही. वयाच्या 16व्या वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी या जगाला दिला. त्या ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या इथं चालू आहे. ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली असेल, त्यांनी पाहिले असेल, त्यांनी दर्शन घेतलं असेल, त्यांचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. मायबापांनो विचार करा. ज्ञानेश्वर महाराजांनी या जगताकरता अवतार घेतला, कार्य केलं. ते ज्ञानोबारायांची परंपरा जर पाहिली बाबूजी, ती नाथ परंपरा आहे. ज्ञानोबारायांचा जिथून जन्म झाला ज्ञानाचा, ती परंपरा नाथ आहे. ज्ञानोबारायांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्यावरती कृपा झाली त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये गैनीनाथांची. ऐकताय ना आपण? गैनीनाथांची कृपा झाली कुठे? त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये. आणि गैनीनाथांना जे ज्ञान मिळालं ते दिलं कोणी? महाराज गैनीनाथावरची कृपा झाली. ज्ञानेश्वरांचे महाराज, ज्ञानेश्वरांचे गुरु आहेत निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथांचे गुरु आहेत गैनीनाथ महाराज. आणि गैनीनाथावरची कृपा झाली ती गोरक्षनाथ महाराजांची. गोरक्षनाथांची कृपा झाली. गोरक्षनाथांचे 2 शिष्य, एक अडबंगनाथ आणि दुसरे गैनीनाथ. गोरखनाथाला 2 शिष्य आहेत, एक गैनीनाथ आहे, दुसरे अडबंगनाथ आहे. त्या अडबंगनाथला घेऊन मी आलेलो आहेत महेश भाऊ. हे ध्यानात ठेवा तुम्ही भाग्यवान. नाथ परंपरा ही अनादिकाळातली आहे बरं का गुंजाळ साहेब. अनादिकाळातली ही नाथ परंपरा. गोरक्षनाथावरती कृपा झाली मच्छिंद्रनाथाची, मच्छिंद्रनाथावर कृपा झाली आदिनाथाची. आदिनाथांपासून हे ज्ञान प्रगट झालेलं आहे आणि त्यांनी ही शिष्य परंपरा जगाला लावलेली आहे. ना तरी आदि गुरु शंकरा लावणी शिष्य परंपरा. मायबापांना गुरु परंपरा, शिष्य परंपरा हे भगवान शंकरापासून सुरू झालेली आहे. ध्यानात ठेवा. मग आदिनाथांपासून सुरू झालेली ही परंपरा भगवान शंकराला हे ज्ञान असणार, भगवान शंकराचं हे ज्ञान प्राप्त झालेलं ते मच्छिंद्रनाथाला दिलं. पण मच्छिंद्रनाथ महाराजांना दिलं ते कसं दिलं महाराज? कुठे दिलं? कसं दिलं? केव्हा दिलं? भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या दोघांच्या संवादात ज्ञान प्रकट झालं आणि मच्छिंद्राला ते मिळालं. मच्छिंद्राला दले सहज महाराज हे वर्णन शास्त्रामध्ये उमेदना भगवान शंकरांकडे जे ज्ञान प्रकट झालं ते मच्छिंद्रनाथाला मिळालं आणि ते दिलं. कारण भगवान शंकराकडे अनेक शिष्य होते, साधक होते. पण भगवान शंकराची या सगळ्या शिष्यामध्ये साधकामध्ये प्रिय शिष्य कोण होता? त्याचं नाव मच्छिंद्रनाथ. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत
हात हलवत जापर्यंत पारखे करायचे. कीर्तनात आलं की माणसाने टाळी वाजवली पाहिजे. पण शिवाय सगळीकडे हलगर्जीपणा, पण टाळी वाजायला म्हणायला काही लोक लागतात. कारण इथं टाळी जो वाजतो, जो गातो, जो नाचतो ना, त्याला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही महाराज. कीर्तनामध्ये गायलं पाहिजे, कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे, कीर्तनामध्ये टाळी वाजली पाहिजे. नाचू कीर्तन दे रंगी, नाचू कीर्तन दे रंगी. असं नाही चालणार. सगळ्यांनी वर हात करा. एवढं सुंदर वातावरण आहे, जेवण पण झालेलं आहे, सगळ्यांनी आज सुंदर आनंद घेतलेला आहे, सुंदर आस्वाद आहे. कमी करता तुमची सर्वांनी वर हात करा. बेस्ट राहू द्या असे. नाचू कीर्तन दे रंगी, नाचू कीर्तन दे रंगी, नाचू कीर्तन दे रंगी, नाचू कीर्तन दे कीर्तनात नाचलं भगवत प्राप्ती होते. डीजे पुढे नाचलं काय होतं मला माहित नाही. इथे किती सुंदर वातावरण आहे बघा ना. सप्ताह कमिटीला धन्यवाद दिले पाहिजे. एवढा सुंदर मंडप आहे, डेकोरेशन छान आहे, सिस्टीम छान आहे, कारकरी छान आहे, या विद्यार्थिनी छान आहे, चौकरता अति छान आहे. बनशे बाबा आणि आज महेश भाऊनी मला इकडे आणलेले आहेत आडबंगनाथच तुमचं सुंदर वातावरण आहे. इथे जर नाचले तर भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण उन्हात अनाथ दुपारी 12:30 या किंवा तिचे पुढे वाचून काय नाचून काय होणार आहे.
बरं का. लग्नात नाचल्यावर काय होतं मला माहित नाही, पण भगवंताच्या भक्तीत नाचलं की भगवंत भेटतो. कारण इथं जे जे नाचले त्यांच्या पुढे देव नाचला महाराज. या कीर्तनात संत नाचली असं नाही, देव सुद्धा नाचला. पुढे नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करी, देव नाचे पांडुरंगा. कीर्तन नामदेवाचं चालू आहे. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंगा. सावधोई देवाचा, सावधोई देवाचा, देव कबीरा. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंगा. जनी म्हणे ज्ञान देवा, अरे जनी म्हणे ज्ञान देवा. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंगा. काय आनंद कीर्तन नामदेवाचं आहे. त्या ठिकाणची एक महिला जण्याबाई म्हणते, ज्ञानोबराया अभंग म्हणा. आणि आमच्या काही संप्रदायातले लोक महिलाला तुच्छ समजतात. इथं सगळ्यात जास्त महिलाची संख्या आहे. आमच्या संतांनी महिलालाच मान दिलेला आहे. नाहीतरी घाबरू नका, तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीच्या पण हे जरी आताच असलं, पण मात्र आमच्या सगळ्या सकळ संतांमध्ये महिलाला अग्रगण्य स्थान आहे. स्त्री एक शक्ती आहे. शक्तीपासूनच शिवाची निर्मिती आहे. शिवशक्ती असल्याशिवाय विश्व निर्माण होऊ शकत नाही. शक्तीशिवाय शिव अधुरा आहे आणि शिवाशिवाय शक्ती अधुरी आहे. दोन्ही एकच माहिती. म्हणून परमार्थ करत असताना कोणाचा अनादर होईल असं भावू नका. कोणाचं मन दुखेल असं भावू नका. कोणाच्या मनाला विजार पोषेल असं वागू नका. आम्ही माळ घातली असेल, आम्ही परमार्थ करत असेल, आम्ही कीर्तन ऐकत असेल, आम्ही दिंडी करत असेल, आम्ही अन्नदान करत असेल, आम्ही साधू संतांच्या दर्शनाला जात असेल आणि नको त्याची टिंगलकीच करत असेल, निंदाच करत असेल, कोणाला चांगलंच म्हणत असेल म्हणजे कोणाविषयी चांगली भावनाच ठेवत नसेल, तर कधी तो भेटणार हो. त्याला भेटायचं असेल तर पहिली पायरी परमार्थाची. चित्त करा रे निर्मळ, अंतःकरण निर्माण करा, चित्त निर्माण करा. परमार्थ करायला दुसरीकडे जावं लागत नाही. आम्हाला प्राप्त होतो, पण संतांची कृपा झाली. मग असे जे संत आहे नामदेव महाराज कीर्तन करायचे, जण्याबाईला सांगावा, बाबा चाल म्हणा आता तुम्ही. काय त्या जनाबाईचा अधिकार होतो? जरा विचार करा, ती जण्याबाई काय अधिकारी असेल, काय भाग्यवान असेल. हिच्याकडे पांडुरंगाने तिच्या संग बोलावं, पांडुरंगाने तिच्याकडे असणार भोजन करावा आणि पांडुरंगाने तिच्याशी चर्चा करावा, संवाद साधावा. जण्याबाई सामान्य नाही महाराज, सामान्य नाहीये. जण्याबाई सगळ्या भक्तांमध्ये अग्रगण्य स्त्रियांमध्ये संत झालेली आहेत बाबा. प्रत्येक युगामध्ये बरं का, प्रत्येक युगामध्ये जेवढे देवाने अवतार घेतले त्या युगामध्ये नामदेवराय होते, तुकोबराय होते आणि त्या तुकोबराय नामदेवाच्या रायाच्या समवेत जण्याबाई पण होते. लक्षात येतं ना? विचार करा. राम अवतारामध्ये अंगदाची भूमिका घेतली ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. राम अवतारामध्ये अंगद झाला ना ते तुकाराम महाराज आहे.
त्यावेळेस जण्याबाई पण होती. त्यावेळेस ती जण्याबाई कोण होती महाराज? मंथरेच्या रूपाने होती. भूमिका वेगळे, कार्य वेगळे, प्रत्येक ठिकाणी भूमिका वेगळी दिली असते नाटकामध्ये. कोणाकडे पात्र, कोणी टाळकरी, कोणी विनेकरी, कोणी चौकदार गदा घेऊन, आणि चौकदार कोणी विनेकरी नसलं तर विना घेऊन चौकदारच पुन्हा भूमिका. जण्याबाई तेव्हा होती आणि तुकाराम महाराज तेव्हा होते. पुढच्या अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये जण्याबाई ज्या वेळेस असणारा चंदन घेऊन आली, कुब्जा दासी. दासी कुब्जा नावाची, तिला सरळ कोणीच म्हणत नव्हतं, बापडीच म्हणायचं कुब्जा. ती जण्याबाई होती. आणि तुकाराम महाराज पहिले अंगद होते. इथल्या अवतारामध्ये उद्धव म्हणून त्यांनी अवतार घेतला. त्याच्या पुढे अवतार झाला, कलियुगाला प्रारंभ झाला संत नामदेव महाराज. तेच असणारे नामदेवाने अवतार घेतला. पण नामदेवाच्या जीवनातलं कार्य अपूर्ण राहिलं. तेच नामदेवराया तुकोबराया झाले. जगत गुरु तुका अवतार नामयाचा अवतार. अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. सगळे संप्रदाय इथून निर्माण झाले महाराज. ऐकताय ना आपण? जगद्गुरु तुकाराम महाराज तेच नामदेवराय, तेच तुकाराम महाराज, तेच त्याच्यानंतर नामदेवराय. नामदेवरायाच्या आधी त्याच ठिकाणी उद्धवजी होते. उद्धवाच्या आधी त्याच ठिकाणी महाराज भक्त, त्या ठिकाणी अंगद झाले. अंगदाच्या आधी भक्त प्रल्हाद झाले. आता किती परंपरा समोर वेळ घेणार महाराज? जेवढे काही अवतार झाले, जे जे झाले अवतार, तुका त्यांच्या बरोबर. आता शिल्लक काही बोललं नाही महाराज. जेवढे अवतार झाले त्यांच्या बरोबर तुकाराम महाराज होते. अर्थात जेवढे अवतार झाले तुकाराम महाराज आहे, जण्याबाई आहे, आणि म्हणून महाराज आपण सुद्धा कोणत्या रूपाने असणारच आहे. जेवढे अवतार झाले ना, वेगळ्या वेगळ्या अवतारामध्ये माणसं होते. माय बापांनो, तो देव आपल्याला प्राप्त व्हावा याकरता त्यांनी भिन्न भिन्न अवतार घेतले महाराज. अवताराच्या रसी उभा उभा विठेवरी, शंख चक्र गदा पद्मा सहित हरी. अवतार किती अवतार आहे? अनंत आहे महाराज. विचार करा, तो देव आपल्याला मिळण्याकरता मार्ग सोपा केला तो संतांनी. मग असा देव या जगामध्ये आहे, तो कसा आहे नेमकी? तुझा सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकी गोविंदू रे. तू सगुण आहे की निर्गुण आहे? एकाच दोघं. आकार चरण युगाला, उकार उदार विशाल, मकार महामंडल रे मस्तकाकारे. तो देव कसा आहे? त्याला आकार नाही, उकार नाही. देव निर्गुण आहे आणि तो सगुण आहे. कारण सगुण का होतो? जाके राई बाबनाचे,
वाजेपर्यंत जाऊन कुठेतरी बरं आहे. त्यांचं वयच कुरकुरे घेऊन आलेलं महेश भाऊ महाराज जाऊन आले. काय आणलं महाराज? पुढा कसला दाखवा, वर करा वर असा. हा धन्यवाद. जाकी रही भावना जैसे प्रभु मूर्ति तन दावते. जाकी रही भावना जैसे प्रभु मूर्ति तन तसा तो होतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. एवढा प्रभू भारे भावे त्याने संपुष्ट राहावे. महाराज ज्याची जशी इच्छा आहे. आणि तेच हिंदीमध्ये सांगतात तुळशीदास, ज्या की नाही भावना जैसी प्रभू मूर्ती तन दावे तैसी. त्याला तसं तो रूप धारण करतो, जन्माला येतो. मग प्रत्येक युगामध्ये देव अवतीर्ण झाला. भक्ताला भेटण्याकरता, भक्तांनी त्याला भेटण्याकरता भक्ती केली. वेगळे वेगळे संत वेगळ्या वेगळ्या काळामध्ये जन्माला आले मायबापांनो. आणि ही वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या महाराष्ट्राला प्राप्त करून दिली. वारकरी संप्रदायाचा जन्म झाला 3 परंपरेतनं. नाथ परंपरेतनं ज्ञानेश्वर महाराज आले एक. दत्त परंपरेतनं दुसरे संत आले नाथ महाराज 2. आणि चैतन्य संप्रदायातून जगद्गुरु तुकाराम महाराज आले 3. तिघांनीवर असणारा हा संप्रदाय निर्माण केला. पहिले नाथ परंपरेतील एकटेच होते ज्ञानोबराया. त्यांना दुसरी जोडी भेटले दत्त परंपरेतील संत एकनाथ महाराज. पहिला एकटाच असला की दुसरा माणूस भेटला म्हणजे आणखी चांगली कामं होती. पण दोघांचा काही जमाना म्हणून तिसरा येऊन भेटला आणि कारभार चालू झाला. आता सध्या 3-3च माणसं कामं करता येतं. सांगून द्यायचं नाही सांगत आपल्या राज्याचं संत देवाचे संत ब्रह्म विष्णू गणेश. कल्पना करा चैतन्य संप्रदायातून जगद्गुरु तुकोबाराय आले महाराज. आणि वारकरी संप्रदायाला महामंत्र भेटला महाराज. उघडा मंत्र दाना रामकृष्ण हरी मला. रामकृष्ण हरी मला. रामकृष्ण हरी मला. उघडा मंत्र दाना. चैतन्य संप्रदायातला रामकृष्ण हरी जो मंत्र आहे ना वारकरी संप्रदायाचा. नाथ परंपरेतला बीज मंत्र कान मंत्र आहेत. दत्त परंपरेतला वैदिक मंत्र आहेत. पण चैतन्य परंपरेतला उघडा मंत्र आहे. आणि तो उघडा मंत्र आपल्याला मिळाला जगद्गुरु तुकाराम महाराजांकडून. कधी मिळाला, कुठे मिळाला महाराज? मागा शुद्ध दास मी पाहुनी गुरवा.
केला अंगीकार तुका म्हणे. या दिवशी तुकोबारायांचा अंगीकार केला, अनुग्रह मिळाला. पण कुठे कोणाला? तुकाराम महाराजांना. विचार करा. आणि मग ते कुठे चालले होते? साबडीले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना. बोला ना, काय ठरलं? इकडे खालचे खालचे. साबडीले वाटे, सापडीले वाटे जाता गंगा स्नान. किती गोड. मस्तकी तो दाना ठेविला तर, ठेविला तर म्हणजे हात मस्तक ठेवला. कृपा कटाक्षिणे आणिले आपले पदी वैसविले. कृपा कटाक्षिणे आणिले आपले पदी वैसविले. हे संत आहे, कृपा केली कर्कपेठे मस्तानी. जगद्गुरु तुकोबारायांना कृपा झाली चैतन्य महाराजांची. बाबाजी चैतन्य सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. बरं का बाबाजी चैतन्य सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. नाव काय गुरुदेव तुमचं? चैतन्य महाराज बाबाजी. मंत्र कोणता? रामकृष्ण हरी. हा मंत्र माझ्या सद्गुरु नारायणगिरी बाबांनी लाखो लोकांना दिला. नारायणगिरी बाबांनी कीर्तनामध्ये लाखो लोकांना दिला. बाबा सुंदर म्हणायचे जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. हे रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. हे रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.
पुत्र आम्हाला मिळाला वारकरी संप्रदायाला, चैतन्य वारकरी संप्रदायाचा जन्म जर कसा झाला असेल तर 3 परंपरा सांगितल्या. नाथ परंपरा 1, ज्ञानेश्वर महाराज नाथ परंपरेतून आलेली 1, दत्त परंपरेतून एकनाथ महाराज आले 2 आणि चैतन्य परंपरेतून जगद्गुरु तुकोबाराय आले 3. हे गंगा यमुना सरस्वती एकत्र झाली आणि वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारायला आल्या आल्या पहिल्यांदा काम कोणतं केलं असं बाबूजी, तर पहिलं काम केलं भागवत धर्मरूपी मंदिराचा पाया घालायचा. भगवत धर्माचा पाया रचला, ज्ञानोबा ज्ञानदेव रचला पाया, उभारिले देवालया. धर्माचा पाया जर कोणी रचला, ज्ञानोबारायांनी रचला महाराज. काम चालू असताना दुसरे संत गाभारा केला, तो संत एकनाथांनी, आणि कळत झाले ते जगद्गुरु तुकाराम महाराज जगद्गुरु कळत झाले. हे 3 संत एकत्र आलेले आहेत. या 3 वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. आणि आज ते तुकाराम महाराज जर पहिला अनुभव घेतला, तुकाराम महाराजांचा योग्यता, तुकाराम महाराजांची योग्यता काय होती महाराज, ते सामान्य नव्हते. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आली, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तकी ठेविली. तुकाराम महाराजांनी तुलना केली, त्यावेळेस ते दोन्ही सारखे होते. तुका विष्णू हे दुजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू हे दुजा, द्विजानी सांगितलं, दुजा नव्हे एकच आहे. द्विजा शब्दाचा अर्थ ब्राह्मण, दुजा म्हणजे भेद नाही, एकच आहे. रामेश्वर भक्त दोघांना म्हणजे जन्मभर विरोध केला, शेवटी मान्यता दिली. ज्या संतांना जेवढा विरोध होतो त्यांचा परमार्थ तेवढा वाढल्याशिवाय राहत नाही देणार. जेवढे सगळे संत मार्गातले संत झालेले त्या सगळ्या संतांना समाजाने त्रास दिलेला आहे. तुम्ही कोणताही भक्ती विजय ग्रंथ काढा, वाचा, घरी अभ्यासाला घ्या, एकही संत त्रासाशिवाय संत झाले नाही महाराज. कुठल्या समाजाचे, कुठल्या जातीचे असू द्या, पण एवढाही त्रास सहन केला, पण त्या संतांनी जगाचं कल्याणच केलं, त्याच्यामुळे ते संत ध्यानात ठेवले. तुकाराम महाराजांना एवढा त्रास दिला समाजाने, घनशेबाबा एवढा त्रास दिला. मंबाजी वाणी तुकाराम महाराजांच्या रस्त्यात काट्या लावले हो, कीर्तनाला नाही होऊ दिलं, रस्त्यात काट्या लावल्या. शेवटी तुकाराम महाराज कीर्तनाला येणार ते त्यांना कळालं. त्या कुपटीतून जात असताना त्यांनी त्याच्यातलीच एक काठी घेतली, तुकाराम महाराजांना हे हान आणलं. महाराज बळबळ रक्त गळलं. बळबळ रक्त गळत असताना मायबापांना विचार करा, त्या ठिकाणी बाबूजी रक्त गळालं. संध्याकाळी तुकाराम महाराज कीर्तनाला गेले. म्हणजे बाबा सगळ्या स्मृती आले, पण मंबाजी बाबा काही दिसले नाही. तुकाराम महाराज म्हणाले, अरे सगळे आले पण माझा मंबाजी कीर्तनाला नाही. लोक म्हणले, महाराज तो येणारच नाही, त्यांनी एवढा त्रास दिला तुम्हाला विनाकारण. संतांना लोक विनाकारणच त्रास देतात, काहीच कारण नसतं तरी त्रास देतात. ते माणसं असतात आणि त्रास सहन करतात, ते संत असतात. हे देणार जगी संत जाणी भावे, जग निंदा सोसवावे. जग निंदा सोसवण्याशिवाय संत होत नाही. परिणाम असा झाला, आज मंबाजी व कीर्तनाला नाही. तुकाराम महाराजांना इच्छा झाली, त्यांच्याशिवाय कीर्तन कसं जाणार आहे. काय करायला सांगितलं, तुम्ही चालू द्या, आम्ही घेऊन येतो त्यांना. कोणाला तुम्ही बोला नको, सगळे कोण दम दिलेला आहे. मंबाजी बोलणं घेऊन येतो. कीर्तन चालू झालं, भजन चालू झालं. महाराज गेले, अरे मंबाजी तू नाही, मला बरं वाटत नाही, चल कीर्तनाला. ज्याने काठीने हाणलं दिवसभर आणि त्याला बोलायला गेले आणि सांगितले, हे बघ मला माहिती तू येऊ शकत नाही, थकला असेल. मंबाजी बा तुझे हात दुखत असेल, हे बघ हळद आणली, उघडून म्हणले हळद लाव तू तुझ्या हाताला. पूर्वीच्या काळाचे वैद्य घरीच उपचार करायचे बरं का. हळद लावतो म्हणले, जखम झाली असेल, सुजला असेल हात, आणि त्या ठिकाणी पाय दाबून देतो जरा, आणि मग चल म्हणलं कीर्तनला. म्हणजे ज्यांनी ज्याला त्रास दिला
ते संत पुन्हा शरणा यांच्याकडे येतात, हात जोडतात, परमार्थाला लावतात. याला संत म्हणतात. जगाचं काम आहे निंदा करणं, जगाचं काम आहे नावं ठेवणं, जगाचं काम आहे त्रास देणं, जगाचं काम आहे अपकार करणं, पण संतांचं काम आहे त्याच्यावर उपकार करणं. विचार करा, असे संत जगद्गुरु तुकाराम महाराज कीर्तनाला घेऊन आले. बाबूजी काय वाटलं असेल ते मुंबईची बोला. दसादस रडू लागला, शरण आला. रामेश्वर भट्टाची तीच कथा आहे. रामेश्वर शास्त्री होते, भट्ट होते, विद्वान होते, पंडित होते. त्यांच्यासारखा त्या काळातला कोणी नव्हता. जन्मभर विरोध केला, पण जेवढी तुकाराम महाराजांचा अधिकार कळाला ते म्हणते, तुकिता तुलनेसी क्रम तुकासी आले, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. हे सगळं त्याचं वर्णन आहे. आज ते तुकाराम महाराज आम्हाला मिळाले. आणि ते तुकाराम महाराज कसे, तुका विष्णू लोहे तुझा बस कळलं तुकारायांचा अधिकार. अनुरेणुनी ठोकळा तुका आकाशा हेवळा. अनुरेणून छोटे आहेत. सांगा, काही विज्ञानवादी म्हणतात आमच्या संताला काही कळत नव्हतं. अणु आणि रेणू याचा शोध आता विज्ञानाने लावला, पण आमच्या संतांनी हजारो वर्षापूर्वी लावला. हे ध्यानात ठेवा. ब्रह्मांडाचा शोध आता आमच्या विज्ञानाने लावला, पण आमच्या संतांनी तेव्हाच लावला. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदा घरी. एक ब्रह्मांड नाही, अनंत आहे. संत ऋषी या जगातले पहिले शास्त्रज्ञ. ऋषी का म्हणतो आपण? ऋषीने रिसर्च केलेला आहे, शोध लावलेला आहे, त्याला ऋषी म्हणावा. हे जगाच्या आतले पहिले शास्त्रज्ञ. विज्ञानाचं कीर्तन करायला मला वेळ नाही एवढा, कारण पण ज्ञान आणि विज्ञान याची सांगड घालून जीवन जगावा. ज्ञान विज्ञान सहितम मोक्षी शुभात राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षापगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम आश्रतधानाम उषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते. बरं, हे सगळं नवे अध्यात्म वर्णन आहे. ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घाला, बस कळलं तुम्हाला. आज तुकाराम महाराजांचा अधिकार केवढा आहे? आकाशा एवढा. मग आकाशा एवढे तुकोबराया, भगवत स्वरूप तुकोबराया, आणि ते तुकोबराया एवढ्या मोठ्या उंचीचे आणि हनुमंताच्या समोर आले. बाबू बजरंग बलीला बघितलं, एवढे मोठे अधिकारी, एवढ्या उंच शिखरावर गेलेले संत हनुमंताच्या समोर आले. आणि समोर आल्या हृदय दरवळलं, हृदय पाणवलं, हात जोडले, नमस्कार केला. आणि हनुमंताला हात जोडून मुखातून शब्द बाहेर पडले, हनुमंतराया मी तुम्हाला शरण आलो, शरण आलो. पहिलं चरण.
हनुमंता वर्ग शरण शरण हनुमंता. कोणाला शरण? एकदा नाही दोनदा वापरले शब्द बापूजी. बरं, ज्यांना शरण लावा ते असामान्यच आहे, पण जे शरण आली तेही काही सामान्य नाही त्यांना. तेव्हा शरण शरण हनुमंता. तुम्ही हनुमान आहात, मी तुम्हाला शरण आलो. विचार करा, डबल वाक्य वापरलं एकदा नाही. कधी कधी डबल वाक्य कधी वापरतात. व्यवहारातल्या भाषेतलं उदाहरण सांगतो, ऐका. कार्यक्रमात भेटले, बरं झालं, आनंद वाटला. आमच्या ताईचं लग्न आहे, जमलं तर या बुवा, सांगून टाकलं सप्टेंबर. दुसरा भेटला, हे बघा, पहिल्यांदा सांगितलं जमलं तर या. दुसऱ्यांदा भेटला, हे बघा, आमच्या ताईचं लग्न आहे, लग्नाला या बरं का. हा दुसरा निमंत्रण देणारा. पण तिसरा असतो, हे बघा बाबूजी, आपली परत भेट होऊ नाही हो, पत्रिका मिळू नाही मिळू, फोन होऊ नाही हो, पण आमच्या ताईच्या लग्नाला तुम्ही 21 तारखेला हजरच राहिले पाहिजे, आलेच पाहिजे, विनंती आहे. कळलं का परके महाराज? इथं आलेच पाहिजे, वंशी बाबा आलेच पाहिजे, सकारात्मक आहे. नाही तर मग जमलं तर या, वेळ असलं तर या, कसे भरपूर आहे. पण लग्नाला आलीच पाहिजे, याच बर का, याच गोरपेनाना, याच बर का, याच. पहिले या पारखे भोकड नाश्ता करा, पण दुसरे या लग्नातच जेवा, या बर का, याच. डबल शब्द वापरला. जिथं डबल शब्द आहे तिथं अर्थ गुह्य. लक्षात येतं ना? बऱ्याच ठिकाणी डबल शब्द आहे. इथं ज्ञानेश्वरी चालू आहे ना. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाची पहिली ओवी, ती ओवी अशी आहे, जय जय वसुदे उदारे प्रसिद्धे अनवर्तानंदे वर्षतीये. ती 12व्या अध्यायाची पहिली ओवी आहे. जय जय वसुदे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंद वर्षतीये. इथं शब्द कसा आहे? जय जय वसुदे. एकदा जय नाही, भाऊजी कळत पा, एकदा जय नाही, जय जय वसुदे म्हणजे डबल डबल सांगितलं या ओळीमध्ये. तसंच आमच्या संतांनी सांगितलं, यारे यारे लान. शब्द घ्यायचे, शब्द. हे शब्द कसे? यारे यारे, एक शब्द नाही, डबल आहे. रामकृष्ण हरी म्हणतो आम्ही, कसं म्हणतो? जय जय राम, जय रामकृष्ण हरी नाही, जय जय राम कृष्ण हरी. डबल आहे. जय जय राम कृष्ण हरी, पण डबल आहे, जय जय रामकृष्ण हरी. आणि म्हणून डबल शब्द जिथे अर्थ असतोच तिथे अर्थमान आहे. आज अभंगात त्याचे डबल आहे. शरण शरण हनुमंता. कोणाला शरण महाराज? हनुमंताला. हनुमंतालाच का शरण? ज्याने जीवनामध्ये मानाचं हनन केलं, महान झाले, आणि ज्याचा हनुमान झाले, मान हरण केलं, देवाचे भक्त झाले, त्याला मी शरण गेलो, दुसऱ्याला नाही. आमच्याकडे मानही आहे ना अभिमान आहे, त्याला शरण नाही. पण ज्याला मान नाही ना अभिमान नाही, त्याची क्रांती होती. नको नको मान, नको अभिमान, सोडे मी तो पण तोची सुखी. मान नको, अभिमान नको, मी तो पाना नको, मी तो पान जाऊ दे दूरी. एकाची घोंगडी पांघरू हारी, एकाची घोंगडी पांघरू हारी, मी तो पान जाऊ दे, मी तो पान जाऊ दे दूरी. मी नको, तू नको, हे भावच सोडून दे. बस तू आणि मी एकच आहे. डबल शब्द वापरणार अर्थ मोठा आहे. शरण शरण हनुमंता. हे हनुमंता, मी तुला शरण आलो. आणि खरं सांगतो महाराज, ज्याचा कोणावरच विश्वास नसेल ना, ज्याची कोणावर श्रद्धा नसेल, कोणाला गुरु करायची इच्छा नसेल, त्याने हनुमंताला गुरु केला, कल्याण झाल्याशिवाय राहत नाही.
केलं की कल्याणच. आणि एकदा गुरु केला का बदलू नका, एकदा गुरु केला की बदलू नका. काही माणूस गुरु बदलतात महाराज. आता काय बदलतील सांगताच येत नाही. इकडून तिकडून तिकडून इकडे हे चालूच आहे. पण निदान गुरुच्या ठिकाणी तर नाही बरं का. गुरु बदलतात महाराज, गुरु बदलू नका. मी एका ठिकाणी कथेला गेलो. एक मावशी आली, म्हणजे महाराज मला तुम्हाला गुरु करायचं आहे. म्हटलं मावशी तुम्ही एवढी वय झाली तुमची, एवढ्या वयोवृद्ध झालेल्या आहात आपण, तरी तुम्ही गुरु केले नाही का? काय इतकं लेट झालं? ते म्हणले महाराज केले नाही असं नाही, केले होते, मेले. मग तरी डेंजर होती महाराज, मग तरी डेंजर होती. ते म्हणले महाराज निस्तेच केले नाही, केलेले मेले म्हणले महाराज, म्हणून तुम्हाला करायला. मी तर घाबरलो चौदार महाराज. चौदार महाराज मी खरंच घाबरलो. वंशी बाबा मी म्हटलं गुरु केले म्हणले हो. म्हणलं कुठे केले, केव्हा केले, कधी केले? ते म्हणले महाराज कुठं केव्हा तेवढं ईश्वर नका, लांबदाचं घ्या ती. मी म्हणलं लांबदाचं गुरु? ते म्हणले हो महाराज पहिले गुरु मी हरिद्वारला केले म्हणले महाराज. तिथे मी यात्रेला गेले होते, चारधाम यात्रेला. आणि ऋषिकेशला गेल्यानंतर एक चांगले संत दिसले आणि त्यांचं वय 85 वर्षाचं झालं होतं. म्हणले 85 वर्षाची गुरु पहिल्यांदा केले. आणि ते 2 वर्षांनी महाराज चिठ्ठी आले, म्हणले गुरु केले. आता विचार केला गुरुशिवाय जीवनात काहीच अर्थ नाही. आता गुरु तर लागतोच ना. मग मी महाराज पहिले मेले आणि दुसरे गुरु पुन्हा केले. मग तरी फार डेंजर होती बाबाची. पहिले गुरु मेले म्हटले, दुसरे गुरु केले. दुसरे गुरु महाराज मी कुरुक्षेत्रावर कथेला गेले म्हटले भागवताला. तिथे एक संत चांगले होते, त्यांना गुरु केलं. परिणाम असा झाला, त्यांना गुरु केलं आणि त्यांना गुरु केल्यानंतर 5 वर्षांनी पुन्हा चिठ्ठी आली. फोन नाही, तेव्हा फोन नव्हते. जुन्या काळात चिठ्ठी यायचे, पत्र. तुम्हाला आठवतं का पत्र? जुन्या काळात जर एखादं पत्र आलं ना महाराज, ते पत्र 4-5 वळीच असायचं. साधं आंतरदेशी मोठं असायचं, म्हणजे ते 5 पैशाचं पत्र फार छोटं असायचं. आणि ते पत्र आल्यानंतर महाराज त्या पत्र आलं की माणसं ते पत्र 4-4 वेळेस वाचत होते. त्याच्यात भावना होत्या, त्यात प्रेम होतं. आणि ते पत्र माणसं चिवलवून ठेवायचे. पत्र आलं की समाधान प्राप्त व्हायचं. आता दिवसातून 50 वेळेस व्हॉट्सअप कॉल होतो तरी समाधान नाही. का? प्रेमच राहिले नाही. परिणाम विचार करा मायबापांनो, विचार करा. त्या काळात पत्र आलं म्हणले महाराज दुसरे गुरु 5 वर्षांनी गेले. दुसरे गुरु गेले म्हणले हो महाराज. मी तिसरे गुरु गेले म्हणले पंढरपूरला. असे 5-6 गुरुचे नाव सांगितले. बाबूजी वेळ संपला आपला, आपल्याला 11 निघून जायची, 15 मिनिटं बाकी. असे गुरु केले महाराज. पण ते सगळे गुरु केले म्हणले. मग नंतर फोनचा जमाना आला होता, फोनवर बोलत होते, आशीर्वाद घेत होते महाराज. मी दर आठवड्याला फोन करायचे म्हणले माझ्या गुरुला. पण शेवटचे गुरु सुद्धा मला निघून गेले. आता एकच इच्छा आहे म्हणले बाबा तुमच्याकडे बघितलं बरं वाटलं. तुम्ही जरा बरी आहे, धट्टे कट्टे, तरुण पण आहे, जरा चांगले अजून मला पुरुष. मी म्हटलं मावशी मी तुम्हाला पुरल का नाही सांगता येत नाही, पण तुम्ही मला पुरू नका म्हणजे सांगा. कारण आतापर्यंत जेवढे तुम्ही गुरु गेले ते सगळे गेले, तुम्ही तसेच. आणि आतापर्यंत सगळ्या गुरुला तुम्ही वाटी लावलं. ज्याला गुरु केला तो गुरु पधारला. मला बरेच दिवस कीर्तन करायचे, मला नव्हते. लक्षात आलं का बारके महाराज? गुरु एकदा केले बदलू नका, गुरु बदलू नका. पण गुरुच असे करा की जीवनभर आपल्याला आशीर्वादात ते पुरतील, मार्गदर्शन करतील. एक तर महात्मे असावे, निर्मोह असावे, संन्यासी असावे, गुरु ज्ञानी असावे, विद्वान असावे, पारंपरिक असावे. त्याला चालता चालता बरेच गुरु झाले. आता त्यांना परंपरा नाही, पंथ नाही, कुळ नाही, कुठून आले माहित नाही, असे नसावे. गुरु योग्य असावा. आणि योग्य गुरु ज्याने केला पुन्हा बदलू नये. गुरु करावा जानके पाणी प्यावा छानके. पाणी छानून प्यावा, गुरु पहिचान करून करावा, पण गुरु बदलू नये. कारण तो गुरु ज्याचा कोणावर विश्वास नाही, मग त्याने माझ्या बजरंगबलीला गुरु करा. ते जगाचे गुरु. श्री गुरु चरण सरोजा निज मन मुकुर सुधारी. वर्ण रघुबीर विमल जसो जोदायक पदचारी. ते आवाज कमी करेन आता, 60 मध्ये होतो. विठाला 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 विठाला. हो जास्त नको कमी नको, सेटिंग कर बस झालं. राहू द्या महाराज वाजून घ्या. जास्त नको, जास्त नको. झालं कीर्तन
15 मिनिटं साध्या विडाला विडाला हो कल्पना कर महाराज स्थावर फार सोडून जास्त महाराज श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुदानी वर्णव रघुवीर विमल जसोजु दायको पदचारिया बुद्धिहीन तनु जानिके सुमेर पवन कुमार बुलबर बुद्धि विद्या देव मुए हरवो क्लेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश लोक उजागर राम दूता तुलित बल धामा अंजलि पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम कुतुंडी सुमति निवार सुमति के संगी कानन मंगल कुंडित केशा सदा रघुपति के दासा एक गुरु करा हनुमंताची भक्ती करा पर हनुमान यांनी मानाचं हनन केलेले आहेत महाराज असे हनुमंतराया हे तुकाराम महाराज त्यांना शरण गेले शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता बर का महाराज रामदूत म्हणून मी आलो महाराज कशा करता आला भगवतीच्या देवाचा प्रेमानी म्हणा विठोबा रुक्माई
ते खरं माहिती भाऊ, आजचा खूप प्रवास झाला पण आमच्या महाराजांना पाहिलं समाधान झालं. वा वा वा. माय बापांना दुसऱ्या शरण आपल्याकडे सांगितलंय, शरणा शरणा हनुमंता काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव या सुगाटा, कशा करता शरण आलो, भक्तीचा रस्ता मला कळावला, भक्ती कळण्याकरता शरण आलो, भक्ती कळण्याकरता मी शरण आलेलो आहे. माय बापांनो विचार करा, शरण कोणाला आहे तर हनुमंतराय. हनुमंतराय कसे आहेत, या जगातले शूर आहे, धीर आहे आणि वीर आहे. शूर वीर आणि धीर गंभीर असणारे हनुमान आहे, म्हणून मी शरण आलो. आणि तुम्ही कोण आहात, साक्षात शंकरच आहे, हृदय शेवटचे शरण. त्या वाटा मज दावया सुगटा. अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे सरळ सरळ मांडलेला आहे. आज या ठिकाणी हनुमान मंदिर, या मंदिरामध्ये राहणेमळ्यामध्ये अनेक मंडळी, अनेक दिग्गज एकत्र येऊन भजनी, टाळकरी, वारकरी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. आज या ठिकाणी ज्यांच्याकडे संत पूजन आहे ते महेशजी जगताप साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आजचे अन्नदाते घुले साहेब आचार्य आहेत, त्यांचे अन्नदान झालेले आहे. त्या दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो. अडबंगनाथ संस्थानला या ठिकाणी गुंजळावाडीमध्ये कथा झाली तेव्हा आमच्या महेश भाऊने एक संकल्प केला होता, काही तिथे अडबंगनाथ संस्थान भामानगर भमठाण या ठिकाणी अडबंगनाथाच्या पवित्र तपोभूमीमध्ये अनेक विद्यार्थी विद्याभ्यास घेत आहेत. आजही 7-8 विद्यार्थी माझ्या बरोबर आलेले आहेत. अनाथ सनाथ विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेता, महाराष्ट्रातले मुलं आहेत. अडबंगनाथाची पवित्र तपोभूमी अशी आहे, त्रेतायुगातील राम आकृती ती शिळा रामाच्या असूनी तयार झालेली आहे. त्या शिळेवरती अडबंगनाथांनी 12 वर्ष तप केलेले आहे. नवनाथ ग्रंथाच्या 33-34 अध्यायामध्ये वाचून बघा, आपल्याला कळेल. ती शिळा तपोभूमी अडबंगनाथाची कोणी तयार केली नाही, कोणी घडवली नाही, कोणी मडवली नाही. रामाच्या असूनी तयार झाली आणि त्या शिळेवरती अडबंगनाथांनी 12 वर्ष तप केला. अशी पवित्र भूमी, त्या ठिकाणी जो अडबंगनाथाची गाथा पारायण करतो, वाचन करतो, श्रद्धेने वारी करतो, त्याचे हजारो पटीचे संकट निवारल्याशिवाय राहत नाही, असा लाखो लोकांचा अनुभव. आपल्या जगातले सर्वात श्रेष्ठ आताच्या काळातले सद्गुरू नारायणगिरी महाराज, त्यांनी ती भूमी या जगामध्ये उपेक्षित पडली होती, ते असणारी या जगाला प्रगट करून दाखवली. आणि ती सेवा 2003 ला माझ्याकडे दिली. 5 ला मंदिराचं भूमिपूजन झालं आणि अडबंगनाथ संस्थानचा काय पालक झाला. आज दर गुरुवारी पौर्णिमेला हजारो लोक त्या ठिकाणी येत असतात. पौर्णिमेला कीर्तन असतं, गुरुवारी दर्शन आणि भंडारा सत्संग असतो. अनेक लोकांचे अनुभव आहे. कुठलीही अंधश्रद्धा नाही, अंगारा दुपारा जादू टोना नाही. जो कोणी श्रद्धानी वारी करतो, भक्ती करतो, संकट त्या ठिकाणी निवारल्याशिवाय राहत नाही. अडबंगनाथ महाराजांची ख्याती अशी आहे, जे देवा या ठिकाणी विज्ञानातून अशक्य आहे, ते अडबंगनाथाच्या कृपेने शक्य झाल्याशिवाय राहत नाही.
कोणाच्या प्रत्येक अडचणी इथे सांगणं योग्य नाही, म्हणून दर गुरुवारी लोक तिथे येतात. कोणाचं लग्न असेल, कोणाचं नोकरीचं काम असेल, मुलबाळ असेल, कोणाच्या अडी अडचणी असेल, भक्ती केली की अडवंगणात पूर्ण करत राहतो. प्रपंचात भिन्न भिन्न अडचणी येतात. महाराज एका ठिकाणी मला असेच एक व्यक्ती आले. महाराज 12 वर्ष लग्नाला झाली. अशोकराव डोबळे साहेब, सुदर्शन इंजिनिअरिंग कंपनीचे मालक, संभाजीनगरचे. अशोकराव डोबळे साहेब मोठे व्यक्ती, 2-4 कंपन्या त्यांच्या संभाजीनगरला आहेत, उद्योगपती आहे. लग्न होऊन 12 वर्ष झाले. सगळे असणारे प्रयोग केले, मुलबाळ होत नव्हतं. आले त्या ठिकाणी, म्हटले महाराज अशी अशी परिस्थिती आहे. म्हटलं काळजी करू नका, आता अनेक डॉक्टर पाहिले ना, तुम्ही आमच्या अडवंगनाथाकडे डॉक्टरकडे चेक करा म्हटलं एकदा, आणि सांगितलेली साधना पूर्ण करा. निश्चित अडवंगनाथ तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. महाराज परिणाम असा झाला, श्रद्धेने ते कार्य केलं आणि त्यांना 9 महिने 9 दिवसांनाच एक सुदर्शन जन्माला आला त्यांच्याकडे. आणि आज तो पोरगा मला वाटतं 22-23 वर्षाचा असेल. त्या ठिकाणी अशोकराव डोबळे साहेब, सुदर्शन इंजिनिअरिंग कंपनीचे मालक. अशा हजारो लोक येतात, पण काही मात्र अर्ध श्रद्धेवाले येतात. श्रद्धा ही पूर्ण असावी, अर्ध नसावी. एका माणसाने सांगितलं महाराज आम्हाला मुलबाळ नाही, काय करावं लागेल? मी म्हटले एक काम कर, 9 गुरुवारची वारी कर, अडवंगनाथ गाथा पारायण कर, उद्यापन कर आणि तुला मुलबाळ होईल. म्हणले काळजी करू नको, अभिषेक कर. त्यांनी 9 वाऱ्याच्या ऐवजी 5च वाऱ्या केल्या. मी म्हणलं घ्या म्हणे उद्यापन करून महाराज. मी म्हणलं तुला 9 सांगितल्या, 5च का केल्या? तो म्हणला घ्यावा धोकून. बरं का, तो काय म्हणला घ्यावा धोकून. मी म्हणलं अरे असं कसं, धोकाधकी चालत नाही, पण ठीक आहे, नानाचा पाहुणा होतो. परिणाम असा झाला, म्हटलं एक काम कर, 1.25 मीटर शिळेवर झाकायला ती शिळा आहे, तिच्यावर कापड घेऊन ये, 1.25 मीटर कापड आण, 11 हळकुंड घेऊन ये, 11 सुपारी घेऊन ये, अभिषेक कर. त्यांनी 1.25 मीटर कापड सांगितलं, त्यांनी 1.25 मीटर सांगितलं. म्हणलं अरे असं का केलं 1.25 मीटर? तो म्हणला घ्यावा धोकून. 11 सुपाऱ्या सांगितल्या, त्यांनी 9 चालल्या. मी म्हणलं असं का? तो म्हणलं घ्यावा धोकून. धकाधकीत अभिषेक झाला महाराज, पूर्ण काही केला नाही, पण धकाधकीतला केला. आणि परिणाम असा झाला बाबूजी, त्याला 1 वर्षांनी 9 महिने 9 दिवसांनी अनुभव आला आणि देवाने प्रसाद दिला आणि आला भांडायला. तो महेश भाऊ भांडायला आला. तो म्हणला महाराज काय खरं नाही तुमचं तुमच्या अडवंगनाथाचं. म्हटलं काय झालं? महाराज तुमच्याकडे आलं होतं मुलगा होण्याकरता, मला मुलगीच झाली. मी म्हणलं घे बा धोकून. अरे बाबा 12 वर्ष झाले लग्नाला, एकही नव्हतं ना. आणि तू धकाधकीत जर अभिषेक केला असेल, मुलाच्या ऐवजी मुलगी दिली तर लक्ष्मी आली ना, काय अडचण आहे? हजारो लोकांचा अनुभव महाराज. आपणही एकदा ज्यांनी देव पाहिला नसेल, देवाची सत्ता मांडली नसेल, त्या अडवंगनाथाची तपोभूमी आणि मंदिर बांधल्यानंतर 1000 वर्षाची अडवंगनाथाची काळातली विहीर वारो मंदिरात प्रकट झालेली आहे. आज तिचं दर्शनाकरता लाखो लोक येतात महाराज. मंदिरात कधी विहीर प्रकट होत नसते. आजही अडवंगनाथाच्या काळातली ती विहीर वारो आहे. या बाजूला शिळा आहे. नारंगिरी बाबांचे देवस्थान या ठिकाणी माझ्याकडे दिलेलं आहे. नारंगिरी महाराज या जगातले चालते बोलते परमात्मा होते, ईश्वराचा अवतार होते नाही. म्हणून आज या ठिकाणी महेश भाऊने आम्हाला त्या संस्कारासाठी 2 कपाट दिलेले आहेत. कपाट त्या ठिकाणी फायलिंग ठेवण्याकरता आमच्या सुखदेवराव गुंजाळ साहेबांनी आग्रह केला की असं कार्य त्या ठिकाणी आहे. त्यांच्या कंपनीतनं सत्यम फर्निचर मधून आम्हाला 2 कपाट सुंदर आश्रमात दिलेले आहेत. एकदा जोरात टाळ्या वाजवून महेश भाऊ करता. आणि आज संत पूजाचे यजमानते आहेत. धन्यवाद देतो आईच्या काला, सईच्या काला, टाळ करायला, वार करायला, माळ करायला सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी मला सर्वांचे नाव ज्ञात नाही, सर्वांविषयी आदरभाव बाळगतो. या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने 7 ते 9 कीर्तन महाराष्ट्रामध्ये करत असतो. 9 ते 11 कुठेही करत नसतो. पण या ठिकाणी मात्र वशिल्याने याचं कीर्तन रात्री 9 ते 11 झालेलं आहे. ठीक आहे, आपल्या प्रेमामुळे. आणि आमचे नवले भाऊ आणि नवलेताई या ठिकाणी आहेत, त्यांनी सन्मान केला. भाऊकडे प्रसादाची व्यवस्था होती, कवडे साहेबांनी सत्कार केला. आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो.